नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला, कारण मकर संक्रांत आहे आणि संक्रांतीनिमित्त आज छान इंटरव्ह्यू करते मी, तो म्हणजे सोनल आणि समीरचा. दोघांचं स्वागत आहे आणि दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुलाही खूप शुभेच्छा. तर इतकी गोड दिसतेस सोनल तू. लग्नानंतरचा पहिला सण म्हणता येईल खरं तर, आणि इतके छान दागिने घातलेस, नटलीस छान. कसं वाटतंय आणि ते फिलिंग? आणि पहिला सण आहे म्हटल्यावर लग्नानंतरचा पहिला सण खूप खास असतो आपल्यासाठी. हो हो खूप भारी वाटतंय खरं तर. लग्नानंतरचा पहिला सण आणि तीही मकर संक्रांत आहे. आणि मला असं नटायला सजायला खूप आवडतं, असं हातभर बांगड्या आणि ज्वेलरी. तर हा चान्स मला मिळालेला आहे आणि त्यात हे असे सुंदर असे हलव्याचे दागिने. हा हा वाव. समीर कशी दिसते? छान दिसतीये, खूप छान. मला तर फार आवडलं. आणि पहिला सण मकर संक्रांती आला, त्याच्यामुळे थोडं ट्रेंडिंग आणि समथिंग काहीतरी नवीन करायला स्कोप मिळाला आहे. सोनल, लग्नानंतरचा पहिला सण जरी असला तरी ही लव्ह स्टोरी आम्ही ती उलगडायची आहे मला जास्त करून. कारण किती कम्फर्टेबल म्हणजे ते असतं ना की आपण रिलेशनशिपमध्ये असताना एक वेगळं असतं, लग्न झाल्यानंतरच्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. किती वर्ष रिलेशनशिपमध्ये होतात आणि कधी फायनली लग्न करायचं ठरवलं? याचं उत्तर हे देतील. रिलेशनशिप म्हणता येईल नाही, आमची फ्रेंडशिप चांगली होती. 3 वर्ष आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र एक फिल्मचं एक प्रोजेक्ट निमित्त तिची माझी भेट झाली फिल्मच्या, आणि ती फ्रेंडशिप छान होती. आणि काही सर्टन टाईमनंतर असं वाटलं की यार आपण मित्र म्हणून तर आहोत, पण नवरा बायको म्हणूनही आपण चांगलं असू असं. सो झालं, सगळं जमलं. हे कोणाला वाटलं ते सांगा. ते मला वाटलं पहिल्यांदा, ऑब्व्हियसली मलाच वाटणार. हे खरं तर यांना वाटलं, पण पुढाकार यांनी घेतला नाही. पुढाकार यांच्या घरच्यांनी घेतला. कारण यांच्या बहिणीच्या लग्नात मी होते आणि खूप फोर्स केला होता त्यांनी की नाही तू ये लग्नाला. म्हटलं ओके. सो जिथे आमचं लग्न झालं त्याच ठिकाणी यांच्या बहिणीचं लग्न झालेलं नाही, आम्ही भेटलेलो. तर त्या अख्ख्या लग्नात पूर्ण दिवस हे फक्त माझ्यासोबतच होते. त्यामुळे यांच्या घरच्यांना असं वाटलं की नाही कुछ तो गडबड है. सो मोठ्या दादांनी विचारलं की तुमचं काही आहे का, कारण सतत माझं यांच्या घरी येणं जाणं आहे, यांचं माझ्या घरी. सो म्हटलं नाही, असं काहीच नाही, आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. म्हटलं अच्छा ठीक आहे. मग दादांनी मला फोन करून विचारलं, खरं सांग, तू घाबरतेस म्हणून नाही म्हणतेस की असं काय? म्हटलं असं काहीच नाही आहे, खरंच नाही. मग यांच्या ऑफिसला गेले, यांना विचारलं की तू सांग. सतत यायचा दादा विचारायला की अरे तू तरी सांग तुझं काही आहे का, तू तरी सांग तुझं काही आहे का. पण मला ती हिंमतच नव्हती ॲक्च्युली सांगायची. शेवटी त्याने इलाच विचारलं तुझं काय आहे का. मग हिने होकार दिला. मग आम्ही फॅमिलीज एकत्र भेटलो आणि जमलं छान. इतकं स्मूथ झालं आहे की ते आता एकदम मस्त वाटतंय. पण वी आर स्टील गुड फ्रेंड्स, अजूनही आम्ही चांगले मित्रच आहोत. पहिला पुढाकार म्हणता येईल मग तुझ्याकडून आला, कारण त्याच्याकडनं विचारणं असं प्रॉपर नाहीच झालं. तुझ्याकडनं तो पुढाकार आला जेव्हा विचारलं तेव्हा. पण असं प्रपोज वगैरे असं काही केलंच नाही? प्रपोज म्हणता येणार नाही, केलं नाही अजून. केलं आहे, पण केलं आहे, पण मी विचारलं ॲक्च्युली. कारण घरच्यांना माहीत पडण्याआधी मला माझ्या काही गोष्टी तिच्याकडून क्लिअर करून हव्या होत्या. सो मी तिला विचारलं की आपण लग्न करू शकतो का. त्या निमित्ताने मी प्रपोज पण केलं. मी सांगते काहीतरी चुकतंय. घरच्यांनी विचारलं तर मी दादांना सांगितलं की मला काही प्रॉब्लेम नाही, कारण आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखतो आणि मी या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी यांना माहिती आहेत, कारण हे सुद्धा आधी होते इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं नाही. म्हटलं थोडा वेळ दे, मी माझ्या घरच्यांना विचारते. मग मी मम्मी पप्पांना घेतलं असं कोपऱ्यात की बाबा असं असं आहे. सो समीर तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतो? तर त्यांचंही तेच म्हणणं होतं की आम्हाला वाटलंच होतं. म्हटलं पण तसं काही नव्हतं. सो घरच्यांनी होकार दिला की ठीक आहे, मुलगा चांगला आहे, सगळं छान आहे, तू बघ, तुझा कम्फर्ट झोन बघ, कारण की आयुष्य तुला काढायचं आहे. मग मी दादाला फोन केला की आमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग यांना सांगितलं. मग दोघांच्या बैठकी वगैरे सगळं झालं आणि मग अरे आता लग्न ठरतंय, पण माझं नाही आधी मला प्रपोज करायचं, नाही तर मी लग्नच करत नाही. मग यांनी मला प्रपोज केलं. पण ते सांगावं नाही लागत ना ऑफिशियली, अनऑफिशियल होतं ते आमचं. पण आता ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सगळं ओपन अप होणार आहे हळूहळू. नंतर मला घरचे विचारणार आहे काय काय केलंयस तू. म्हणजे पहिली क्लिक पहिल्यांदा सगळ्यात पहिले कुठे भेटलात? म्हणजे तुम्ही म्हणायला जातात की तुम्ही आधी फ्रेंड्स झालात, पण सगळ्यात ते पहिलं म्हणतात ना की कुठेतरी पहिल्यांदा भेट झाली, पहिल्यांदा बघितलं आणि नंतर मग फ्रेंडशिप झाली. तर पहिले कुठे बघितलं? ॲक्च्युली मी एक फिल्म करत होतो आणि त्या फिल्मचं काम चालू होतं प्रोडक्शनचं. आणि तर त्यानिमित्त ॲक्च्युली मला एक कास्टची रिक्वायरमेंट होती. माझी कॉमन फ्रेंड आहे, तिला मी विचारलं की असं असं आहे, ही रिक्वायरमेंट आहे का कोणी. सो तिने सोनलचाच नंबर शेअर केला
आणि असं झालं की मी सोनलला मेसेज केला की असं असं कॅरेक्टर तुम्ही येणार का, मग तेव्हा काय मॅम अहो का हो वगैरे व्यवस्थित छान. आणि ती आली, भेटले आणि पहिल्याच भेटीत आम्ही खूप चांगलं म्हणजे एकमेकांना इंटरॅक्ट झालो, ओळख झाली. आणि नंतर मग ते फिल्मच्या कम्युनिकेशन निमित्ताने वाढतच गेलं ते कम्युनिकेशन. नेमकं लॉकडाऊन लागलं फिल्मचा, सो लॉकडाऊनमध्ये ती मैत्री अजून घट्ट झाली. आणि आता 4 वर्ष होतील. आता 21 फेब्रुवारी आहे. हो, तो first day. 4 वर्ष खरं तर म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखताय. पण सोनल, हे तर प्रोफेशनली भेटणं झालं, त्याच्यानंतर बऱ्याच भेटीगाठी झाल्या असतील. तुला केव्हा कळलं की नाही ह्याच्या मनात आपल्याविषयी काहीतरी आहे? फ्रेंडशिपमध्ये जनरली थोडं कळायला वेळ लागतो, पण कधी कधी क्लिक होऊन जातं काही गोष्टींमुळे. तर तुला कधी क्लिक झालं की कदाचित ह्याच्या मनात काहीतरी आहे? त्यांनी जे सांगितलं की आम्ही फिल्म करत होतो, तर फिल्म लॉकडाऊनमध्ये बंद पडली आणि त्याच्यानंतर आमचे फोन कॉल सुरू झाले, व्हिडिओ कॉल, आणि ते इतके वाढले की आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. मग आम्ही अक्कलकोटला आम्ही पहिल्यांदा एकत्र गेलो आणि अनायसे आमच्याकडून तो अभिषेक एकत्र केला गेला. म्हणजे त्या अभिषेकालाच माझं नाव सोनल समीर पौलस्ते असं लागलं गेलं. हो, त्या कपल, सो त्यांनी तो अभिषेकच तसा कंटिन्यू केला. आणि सेम गाणगापूरला तो अभिषेक झाला. म्हटलं आता महाराजांची इच्छा आहे तर आपण काय नाही म्हणाला. खूप सुंदर. हो, आणि त्याच्यानंतर ती फिल्म पुन्हा सुरू झाली आणि त्या फिल्म दरम्यान मला चक्कर आली आणि मी सेटवर पडले आणि मला थेट हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हे इतके रडले त्या दिवशी. आणि मला आमचे एक कॉमन फ्रेंड आहे गौरी, तिच्याकडून कळलं की सोनल तुला माहिती आहे का तो केवढा रडला. म्हटलं का रडला? नाही तुला काही झालं असतं तर, तिला काय झालं तर मी काय करू वगैरे. म्हटलं अरे बापरे, म्हणजे कुछ तो है. हे तेव्हा मला असं कुठे कुठे वाटलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी नोटीस केलं हां. आणि त्याच्या मागे पण एक किस्सा आहे. तिच्या वडिलांचं कसं होतं की ती फिल्म इंडस्ट्रीत ऑब्व्हियसली, सो तिला जे स्थळं वगैरे येत आहेत ती म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तिने हे करिअर नाही सोडायला हवं. सो ती मस्करीत सांगायची की माझे पप्पा लग्न करताना एक ॲग्रीमेंट करून घेणार आहे, माझी मुलगी काम सोडणार नाही असं एक ॲग्रीमेंट. असं तिने खरंच जेन्युनली होता. पण मग मी तिला जो मेसेज केला होता त्याच्यात तेच लिहिलं होतं, आय एम रेडी टू साईन एनी काइंड ऑफ ॲग्रीमेंट. जे काही असेल ते मी साईन करायला तयार आहे. ते एक स्टाईल होतं की मग तिला कळलं येस, म्हटलं तुझ्या पप्पांना येऊ दे कुठले ड्राफ्ट घेऊन, मी साईन करायला तयार आहे तो ॲग्रीमेंट. आणि हे असंच होतं कारण इतकी स्थळं मला येत होती आणि प्रत्येक जणांचं म्हणणं होतं की नाही तू प्रोफेशनली फार्मासिस्ट आहे, म्हणजे मी B.Pharma केलं आहे, फार्मासिस्ट आहे, तर हे अगदीच इंडस्ट्री का बदलली. म्हटलं महाराजांची इच्छा बदलली आणि मला चांगला स्कोप मिळतो तिथे. नाही तू पुन्हा जॉब कर असं सांगायचे. माझे पप्पा बोलायचे की आम्ही ना ॲग्रीमेंट करून घेणार, माझी मुलगी इंडस्ट्री सोडणार नाही. तर मी सेम यांना सांगितलं होतं की असं असं आहे, चालणार असेल तर बघा बाबा तुम्ही. कारण ती पण स्थळ बघत होती आणि मी पण स्थळं एकमेकांना आम्ही शेअर पण करायचो की सोनल हा मुलगा आलाय, समीर हा मुलगा आलाय, असं एकमेकांना आम्ही कम्युनिकेट करायचो. ती म्हणत नाही रे हा चांगला नाही आहे, ही चांगली नाही आहे, असंही आम्ही एकमेकांना कम्युनिकेट करायचो. मग ते बोलता बोलता मी तिला विचारून घेतलं होतं की तुझं काय एक्सपेक्टेशन्स आहे इनडायरेक्टली. अशी लिस्ट सांगितली होती, एक्सपेक्टेशन माझे असे आहेत तसे आहेत. आणि हे एकदा माझ्या घरी आले होते, नेमकं मला ठाण्याचं एक स्थळ आलं होतं आणि आम्ही सगळे बसलेलो आणि हे बसले आणि माझ्या बहिणीने दाखवलं की समीर दादा हे बघ तुला कसा वाटतोय हा मुलगा. यांनी बघितलं, माझ्याकडे बघितलं आणि सर उठले आणि खाली निघून गेले. ते क्लिक होणं गरजेचं असतं आणि ते तुम्हाला क्लिक झालं. बरं, आता लग्नानंतरच्या बऱ्याच गोष्टी असतील. एक तर पहिला सण आहे म्हटल्यावर सासूबाईंकडनं काय काय गोष्टी लगेच आल्या शिकली आहेस, किंवा ते म्हणतात ना पहिला सण तर सासूबाईंचं किती जास्त प्रेम आहे तेही मला ऐकायला आवडेल. त्या खूप क्यूट आहेत, त्या खूपच गोड आहेत. म्हणजे त्यांचं असं काहीच नाही आहे की तू सून आहेस आणि आता तू सगळं केलं पाहिजे. इनफॅक्ट यांना मोठे भाऊ आहेत, माझ्या जाऊबाई आहेत, वहिनी, त्यांचं सुद्धा काहीच नाही. तुला जमतंय का, तू बघ. नाही येते म्हणजे मला जेन्युनली जेवण इतकं नाही जमत कारण खूप जॉईंट फॅमिली आहे, सो खूप लोकांचं एकत्र जमत नाही. त्यात मी साताऱ्याची, हे धुळ्याचे, वहिनी आमच्या नाशिकच्या. त्यामुळे असं टेस्ट आहे. सो मी माझ्या पद्धतीने बनवते, हे यांच्या पद्धतीने बनवतात, वहिनी त्यांची पद्धत दाखवते, आई त्यांचं थोडं काहीतरी दाखवतात. तो असं सगळं मिळून मिसळून प्रयत्न करते मी आणि टचवूड ते आतापर्यंत फेल गेलेलं नाहीये. मी खूप प्रयोग करते यांच्यावर, वेगवेगळे नवीन ट्राय स्वयंपाकाचे. आईला जेव्हा सोनलबद्दल सांगायचं होतं तेव्हा कसं सांगितलं ते? भयंकर किस्सा ॲक्च्युली. आईला पण मी सांगितलं नव्हतं, आईने मला येऊन विचारलं होतं, सेम जसं दादाने मला विचारलं. सो आई आली आणि तिने विचारलं मला, म्हणजे कसं दादाने मला विचारलं
खूप वेळा येऊन काय रे तुझं काय काय. शेवटी मी दादाला होकार दिला की आहे मला लग्न करायचं आहे. व्हेरी गुड, सगळं आमचं झालं. पण पुढची स्टेप कशी होती, आई पप्पांना सांगणं. तर ते दादानेच सांगितलं, त्याचीच हिंमत त्यानेच विचारलं. मग आई म्हणे अच्छा, तो तर मला बोललाच नाही, माझाच मुलगा मलाच सांगत नाही. मग आई आली गावावरून आणि मला समोर असं चेअरवर बसली होती. मी निघालो ऑफिससाठी. 1 मिनटं कुठे जाऊ नको, बस इथे म्हणे. मला इथे धडधडायला लागलं. काय म्हणजे एखाद्या IAS IPSचा इंटरव्ह्यू कसा, पहिल्यांदा आईसमोर मी घाबरलो एवढ्या वर्षात. तर म्हणे सोनलचं आणि तुझं असं कळलं तू लग्न करणार. म्हटलं मी. तर दादा माझ्याकडे बघतो, अरे हा पलटतोयस तू. म्हटलं नाही करायचं आहे म्हटलं मला. मग सगळं डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं मी त्यांना कसं आहे काय फॅमिली काय. कारण आमच्याकडे पण खूप धार्मिक फॅमिली आहे, सोनलही खूप धार्मिक आहे. मग सगळं ते डिस्कशन झाले आणि त्यांनाही पटलं सगळं आणि ते वर्कआउट झालं छान. पण हिंमत नव्हती माझी आईला सांगायची. सोनल सांगते तसं बॉन्ड खूप छान वाटतं, कारण समजून घेणंच इम्पॉर्टंट असतं आणि आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याच्यात घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. पण सासूबाईंकडनं आता कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी शिकायला मिळतात सोनल? म्हणजे एक आपलं असतं की माहेरच्या काही पद्धती असतात, सासरच्या वेगळ्या पद्धती असतात. आईकडून कुठल्या गोष्टी शिकून आली आहेस आणि सासूकडनं आता कुठल्या गोष्टी शिकतेस? खरं तर आईकडून मी सगळं शिकून आले. जसं मी सांगितलं की मी साताऱ्याची आहे, सो माझ्या पद्धती सगळ्या साताऱ्याच्या आहेत. आणि फार जमत नव्हतं अगं की शूटिंग सकाळी जायचे सगळे झोपलेले असायचे, रात्री येते सगळे झोपलेले आहेत, त्यामुळे कधी जेवण बनवू आणि कधी काय. सो मी यांना इथे आल्यावर तेच म्हणाले की आई नाही, वहिनी का आई मला म्हणाल्या आज पोळ्या तू बनव. आणि माझं असं झालं की मी शेवटची पोळी बनवली होती रमा राघव सिरियलच्या आधी, म्हणजे नोव्हेंबर 2022ला मी पहिली पोळी बनवलेली. त्याच्यानंतर थेट 2024. त्यामुळे माझी एकच अट होती की मी बनवणार, पण सगळ्यांनी जेवायला बसायचं. मी गरम गरम ताटात वाढणार, कारण सवय नसल्यामुळे त्या पोळ्यानंतर ना थोड्या कडक व्हायच्या. तर मग आईंनी आणि हे सगळं झाल्यानंतर माझे मोठे दीर दादा आले, हसतात माझ्याकडे बघून. म्हटलं काय झालं? असं वाटतंय की रमा राघव सिरियल सुरू आहे, तू सेटवर आहे, तू अश्विनी आहेस आणि तू गरम गरम वाढतेस खरं, पण तुझ्या मनात काहीतरी आहे. कारण ते नाही का दादा घे, समीर घे 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 असं नाही का, ते सगळं खूप छान. ते पारिवारिक एखादी सिरियल चाललं तसं दादाला फील झालं, अरे रमा राघवच्या सेटवर तर नाही आलं ना आपण. नाही, पण त्याच्यानंतर आईंनी मला सांगितलं की हे थोडा वेळ असं करायचं, मग हे असं करायचं असं करायचं, मग याने छान होतात किंवा भाज्या छान होतात, त्यांचे मसाले वेगळे आहेत, तू हे कर. आणि मी ना यूट्यूबवर बघून हां आज मी ही भाजी बनवणार, मग हे 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 असं असं आहे आणि ते छान होतंय, सगळ्यांना आवडतंय, कारण टेस्ट वेगळी आहे थोडी. सो मजा येते. आता सुद्धा मी घरी राजम्याची भाजी बनवून आले, छान राजमा चावल. सो गमती जमती तर खूप आहेत सोनल, पण इथे आल्यानंतर सगळ्यात कम्फर्टेबल माणूस सासरे तुला कोण होतं? म्हणजे आता जशी तू म्हणालीस की जॉईंट फॅमिली आहे, कोणाशी कनेक्शन पटकन झालं आणि ते म्हणतात ना एक हक्काचं माणूस बाबा, म्हणजे नवरा नसल्यावर आपल्याला एक आणखीन एक हक्काचा माणूस असतो की त्याच्यासोबत आपण म्हणजे खूप वेळ घालवू शकतो, असं बऱ्याच वेळ खूप गोष्टी शेअर पण करू शकतो. हक्काचा माणूस सासरी कोण झालं? असं एक नाही आहे, कारण सगळेच हक्काचे आहेत. जसं मी आधी सांगितलं की माझ्यासाठी हे नवीन नाही आहे की मी लग्न करून आले आणि नवीन फॅमिली आहे, सगळ्यांच्या ओळखी वगैरे व्हायच्यात, असं काहीच नव्हतं. दादा वहिनी, त्यांची क्यूटची मुलगी आहे गीत 4 वर्षांची, आई पप्पा सगळ्यांना मी आधीपासून ओळखते आणि सगळा माझा कम्फर्ट झोन आहे. वहिनींशी आधी इतकी कनेक्ट नव्हते मी खरं तर लग्नाआधी, कारण मला दादा खूप बोलका आहे, आई बोलके आहेत, पप्पा बोलके आहेत, हे तर आहेतच. पण वहिनींचं मला असं व्हायचं की त्या कुठेतरी रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत आणि मला खूप टेन्शन होतं की अरे बापरे. आणि सगळे नाही का आपण ऐकतो की मोठी जाऊ आणि आता तुझं काही खरं नाही, मोठी जाऊबाई तुला बरोबर सगळं काम करायला लावणार. आणि मला टेन्शन की अरे बापरे, आता मी शूटिंगला पण जाणार आणि मुंबई पुणे मुंबई कसं काय व्हायचं काय. आणि जशी मी माप ओलांडून घरात आले, माझा पहिला कम्फर्ट झोन ही माझी वहिनी आहे आत्ता, कारण त्यांच्याशी मी सगळं काही शेअर करते सगळं, आणि त्या मला शिकवतात पण. कधी काय वाटलं तर मी काय करू का, मदत करू, म्हटलं नाही इतके वर्ष तुम्ही केलं, आता मला करू दे, परत शूटिंगला जायचंच असतं, काही अडलं तर त्या येतात मला सांगायला, हे असं नाही थोडं असं कर म्हणजे छान होईल. आणि रात्री आम्ही मस्त गप्पा मारत बसतो, हे जाऊन झोपतात, आम्ही दादा वहिनी आणि मी मज्जा. सो वहिनी आणि दादा माझा कम्फर्ट झोन आहेत आत्ता. पण हिच्या फॅमिलीमधलं समीर तुझ्या कोण जास्त जवळ? तिच्या फॅमिलीमधलं जर जवळचं असं म्हटलं तर सोनलचे आजोबा. त्यांचा माझ्यावरती खूप जीव आहे. ते म्हणजे खूप वेल डिसिप्लिन मॅन, म्हणजे ते नेव्हीमध्ये होते, पण त्यांचं खूप प्रेम आहे. आणि मीन्स ते रिस्पॉन्सिबिलिटीज असू दे, बाकीच्या बारीक बारीक गोष्टी असू दे, म्हणजे ते जावई नाही नातूसारखंच. ते भेटल्यानंतर कडकडून मला मिठीच मारणार,
एकदम छान. ते पप्पी घेतात एकदम गोड असं छान. आणि आजी पण आजी तर आल्या आल्या पहिलेच नजरच उतरवते माझी आणि गालच पकडणार, मग तू कधी जाड होणार आहेस, किती जेवणार आहेस, काय इतकं मला अर्धा तास ते इतकं जीव लावतात की. एकतर माझे आजोबा 95 आहेत, माझी आजी 87 आहे आणि आधी सुद्धा फोनवर खात पिझ्झा जरा व्हिडिओ कॉल केला की कुठे आमचे जावई दाखवा. आणि आता सुद्धा मी 5 परतांसाठी घरी गेले, माझं राहिलं बाजूला, काय ग समीरला त्रास नको देऊ, त्यांना वेळेवर जेवायला दे, ते कामाला जातात, आल्यावर किरकिर करू नका, तू चिडचिड करतेस असं करू नको, त्यांना त्रास द्यायचा नाही. म्हटलं ग मला माझ्याशी बोल, माझ्याविषयी विचार काहीतरी. जावई प्रेम खूप असतं. जेव्हा मुलींची लग्न होतं तेव्हा जावई प्रेम खूप जास्त असतं. पण एक तर सोनल, खास प्रेक्षकांना की सोनल आपल्या इंडस्ट्रीतली आपली खूप आवडती आहे, पण तिचे पती काय करतात, आता तू जरा ते एक्सप्लेन करून सांगशील की नेमका समीर प्रोफेशनली काय करतो. म्हणजे तो या इंडस्ट्रीमधला होता हे तर आपल्याला गप्पा मारताना कळलं, पण एक्झॅक्ट प्रोफेशन बाय प्रोफेशन काय. वेबसाईट डिझायनिंगचा बिझनेस आहे त्यांचा आणि इन डिटेल मी नाही सांगू शकत जेवढं ते सांगू शकतात समीर. ॲक्च्युली माझी स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे पुणे बेस. मी आधी IT सेक्टरमध्ये काम केलं आहे, सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर म्हणून 6 वर्ष. त्याच्यानंतर मग मी स्वतःचीच कंपनी स्टार्ट करायचं सुरू केलं. त्यानंतर मी फिल्म्सचे प्रमोशन्स हे कामं तर करतच होतो सायमल्टेनियसली, सेलिब्रिटी प्रमोशन्स. पण नंतर मला पुण्यातले मोठे मोठे ब्रँड्सचे प्रमोशन्स मी करायला लागलो. ब्रँड मॅनेजमेंट, कम्प्लीट ब्रँड मॅनेजमेंट, झिरो टू स्टार्ट सोल्युशन्स. सो आता पुण्यात माझी कंपनी आहे छान आणि मस्त ते सुरू आहे सगळं. प्लस आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासन, इलेक्शन कमिशन्स असे त्यांचे पण आपण कामं, सोशल मीडियाज, ब्रँडिंग्स यांचं करतो आपण सगळं बऱ्यापैकी. येस. असं जेव्हा सोनल म्हणजे खूप जणांचं असं असतं की आपण या इंडस्ट्रीतले असलो की मोस्टली त्याच इंडस्ट्रीमधल्या लोकांशी आपले जास्त संबंध येतो, किंवा ते एक वाटतं की नाही आता कोणीतरी हिरोईनच असेल किंवा हिरोईनचे हिरोशीच जमेल असं. तर कुठे अशा अंदाज बांधले गेले होते का, किंवा असं काय वाटतं का की त्या इंडस्ट्रीमधला पहिले असं ठरवला होतास की केला तर कदाचित या इंडस्ट्रीतलाच करेन असं समीर भेटण्याच्या आधी. असं खरं तर काही नव्हतं, कारण मी बेसिकली फार्मासिस्ट आहे, त्यामुळे माझा झोन अजूनही तोच होता की ओके आपल्याला कामाचं सुद्धा बघायचं, इंडस्ट्री तर आहेच, पण इंडस्ट्रीमध्ये असूनसुद्धा माझं कधी असं झालं नाही की नाही हा हिरो याच्याशी मी लग्न करायचा विचार करू शकते किंवा हा मला आवडतो, असं नव्हतं. कारण आजूबाजूचे जे होते सिनियर ॲक्टर्स ते ना सतत हॅमर करायचे, सोनल इंडस्ट्रीतला मुलगा करू नको, काकी काही कर. आणि मला असं व्हायचं की का नको इंडस्ट्रीचा मुलगा, मला कळायचंच नाही. म्हटलं किती छान, दोघेही शूटला जाणार, मस्त घरी येणार, दोघेही जेवण बनवू छान, नाही तर बाहेर जाऊन जेवू. तर मला आता मी नाव नाही सांगणार, पण मला एकाने सांगितलं होतं की ठीक आहे, सपोज जर तुझा नवरा इंडस्ट्रीमधला असेल, दोघेही सिरियल करताय, दोघांचीही सिरियल संपल्या, करणार काय एकाचं तरी इन्कम नको का. म्हटलं हां हे करेक्ट आहे आणि नको इंडस्ट्री, छान आहेत मी आहे इंडस्ट्रीमध्ये एक, ती छान, हे यांच्या इंडस्ट्रीमध्ये आनंदी. हो, बॅलन्स कुठेतरी असला पाहिजे लाईफमध्ये आणि तो इम्पॉर्टंट असतो. बरं, ह्या सगळ्या ह्याच्यात तुमचे मीडिया फ्रेंड्स पण असतील आणि आता तुमचं लग्न पण इतकं सोशल मीडियावर मस्त गाजलं आहे. बरेच जण त्या म्हणजे सोशल मीडियावर तुझे लुक्स असो किंवा तुमचे वेडिंगचे जे काही मेहंदीपासनाचे सोहळे असो ते आम्ही पाहिले. लग्न कसं करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, कोणी ठरवलं आणि कशा पद्धतीने सगळं फायनलाइज झालं. कारण आजकाल सेलिब्रिटींची लग्न म्हणजे एक मोठं फॅड म्हणणार नाही, पण ते खूप छान लोकांनाही बघायला आवडतं तेवढंच. सो ते कशी म्हणजे ठरवणं झालं तुमचं आणि कोणी जास्त तुमचा पुढाकार होता की असं झालं पाहिजे, किंवा ते एक प्लॅनिंग म्हणतात ते वेडिंगचं कोणी केलं. खरं तर लग्न आधी मुंबईला होणार होतं, कारण माझ्या पप्पांची इच्छा होती की लग्न मुंबईला व्हावं आणि आम्ही त्या पद्धतीने सुरुवात सुद्धा केली होती, हॉल बघा, हे बघा, ते बघा. आणि अचानक एके दिवशी यांचा फोन आला, ऐक ना आपण सायलीचं लग्न केलं आणि तिथे आपलं लग्न करतोय. म्हटलं अरे एक मिनटं, मुंबई नाही, पुण्यात लग्न होणार, संगीत होणार, हळद होणार, सगळं होणार. माझं सगळं करायची इच्छा, कारण यांची इच्छा होती की यांना संगीत करायचं आहे. प्लॅनिंगमध्ये माझा भाऊ स्वतः इव्हेंट मॅनेजमेंट, त्याची कंपनी होती खूप मोठी. सो त्याची आमच्याकडे कसं इव्हेंटचा कम्प्लीट बॅकअप, आणि मग बहिणीचं तर ऑब्व्हियसली तो व्हेन्यू मला आवडलाच होता. सो एक प्रॉपर लग्न हवं होतं मला 2 दिवसाचं. सो प्लॅनिंग मग मी तिला अचानक सांगितलं की नाही पुण्यातच करायचं आणि आपण वेल मॅनेज पुण्यात लग्न करूया छान. सो ते छान झालं मस्त. हो, आणि माझ्यासाठी ते इतकं बेटर झालं, कारण मी पहिल्यांदा सांगितलं पप्पांना, बरं झालं लग्न पुण्यात गेला तर मी शूटिंग करू शकते व्यवस्थित, टेन्शन नाही, इथे जा तिथे जा, हे बघा बापरे हे राहिले ते राहिले. खरं तर सगळा लोड यांच्यावर गेला, दादांनी आणि यांनी सगळं केलं मॅनेज.
पण मी तुझ्या म्हणजे मगाचपासून मला एक बोलण्यात जाणवते, तू हे ह्यांनी असं म्हणतेस, पण खरं म्हणजे तू लग्न झाल्यानंतरचं हे आणि ह्यांनी असं म्हणतेस का? समीर हाक मारतेस, नेमकी काय हाक मारतेस त्याला? लग्नाच्या आधी मी समीर समीर म्हणायचे. आता ती जसं जमलं सुपारी झाली की ती समीर आहो आली, ते पण मला लक्षच नव्हतं. एकदा जसं सुपारी झाली आहो, मी लक्षच नाही, आहो आहो कोण आहो मला तर माहितीच नाही, आजूबाजूला किती लोक उभे आहेत तिथे. आणि मग सगळे बघायला लागले, मी बघायला लागले, आमच्या घरचेही शॉक ना, दादा वहिनी सगळे शॉक, आहो. पण ती म्हणते तिला फार आवडतं ॲक्च्युली तसं आहो काहो करायला. आणि ती घरात असली की म्हणते, पण मला आमच्याकडे असं काही कंपल्शन नाही आहे, पण तिला आवडतं म्हणून येस तिला आवडतं. तिला अचानक हे म्हणजे एखाद्याच्या नावाची आपल्याला सवय होते की समीर तर समीर म्हणायचं, अचानक अहो ते येतं का? आणि पटकन तू एवढ्या इझिली करते एकदाही चुकलं नाही. पण कधीतरी समीर ऐकता का हो, म्हणजे समीर नाव घेते मी, पण त्यात पण अहो जाओ असं असतं माझं. ऐका ना, आणि एकदा आमची सुपारी झाली आणि त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. सो मी पुण्यात आले आणि आम्ही बेसनाचे लाडू घेऊन आलो आणि मी तो अख्खा बॉक्स ठेवला डायनिंगवर. आणि हे ऑफिसला गेले आणि दादा आले, मोठे दीद, आणि त्यांनी विचारलं की अरे वा, बेसनाचे लाडू कोणी आणले? म्हणले ह्यांनी पाठवलेत. अच्छा, किती आहेत? म्हणले 1 किलो आहेत. कोणी कोणी पाठवले? म्हटलं ह्यांनी पाठवले. त्यालाही शॉक नाही, यांनी म्हणजे किती लोक आहे. म्हटलं दादा अहो समीर. समीर अहो समीर, खरं नाही म्हणे आता. आणि मला असं वाटायचं आहो म्हटलं म्हणजे काहीतरी आपलं चुकलं की काय बाबा, कारण नॉर्मल समीर वेगळं ठीक आहे, आहो आहो असं वाटतं की आहो काय आहोचं काहीतरी चुकलं बाबा आता. छान आहे तुमच्या दोघांची केमिस्ट्री, मला बोलताना ती खूप छान जाणवते. पहिलं गिफ्ट एकमेकांना काय दिलंय असं आठवतं, म्हणजे लग्नाच्या आधी असेल किंवा लग्नाच्या नंतर दिलं असेल, पहिलं गिफ्ट काय दिलं एकमेकांना? मी भरपूर गिफ्ट्स आहेत तसे तर, पण पहिलं गिफ्ट आहे आय थिंक बॅग होती, तिला दिली होती मी छान एक मस्त. आणि त्याच्यानंतर पण लिस्ट आहे माझ्याकडे भरपूर, पण ती नंतर ऐकवेल मी. मला खूप गिफ्ट दिलेत, खूप खूप. आणि तिला मी लक्षात ठेवायचो, तिला ही वस्तू आवडली आहे मग ती नंतर मी घेऊन द्यायचो तिला सरप्रायझिंगली. हो, तिला ती सडनली सांगायची अरे किती छान आहे, मग मी ते लक्षात ठेवायचं. एक्झॅक्टली मला आवडतं स्वतः सोनल त्याचं आवडतं मला तिला असं की तिला एखादी वस्तू आवडली आहे तर ती मी कधी ना कधी तरी तिला परत पाठवतो, म्हणजे पाठवतो तिला, घेतो. सोनलने काय गिफ्ट दिलं होतं त्यांना? मी स्वतः. हे असेच उत्तर मिळतात सगळीकडे. हो, कारण गिफ्टमध्ये मी स्वतःच आले होते. पण तशी ऑफिशियली पहिली गिफ्ट मी त्यांना एक बॅग दिली होती, लेदरची बॅग. ती पण सरप्राईज होती, तिने पाठवलेली अचानक, कारण मला खूप आवडली. तिला म्हटलं मी घेणार, ते म्हणत नको की वाईट आहे म्हणे, चांगलं नाही असं सांगून दिलं. आणि मग म्हणे कुठे आहे तू, कुठे आहे? म्हटलं मी ऑफिसला बसलोय. तर म्हणे जाऊ नको, एक व्यक्ती येणार आहे म्हणे. तो ॲमेझॉनवालाच होता, ती बॅग घेऊन आला होता. मी उघडलं तर ती बॅग होती. मला खूप आनंद झाला. आणि ती बॅग हरवली होती 2 दिवसापूर्वी, परत सापडली. पण ती सापडली, आम्ही ऑटोने गेलेलो. हां, आणि काय करता सवयीप्रमाणे बॅग काढली आणि मागे ठेवून दिली. आणि झालं, आम्ही उतरलो गेलो वगैरे. पुन्हा निघण्याच्या वेळेला बॅग कुठे आहे? कोणाची बॅग? माझी बॅग कधी आणली? होती ना. आम्ही सगळं शोधलं, 2 दिवस झालं बॅग शोधत होतो. म्हटलं काही करा पण ती बॅग शोधा काढ. म्हटलं ती मी गिफ्ट दिलेली बॅग आहे, मला माहीत नाही, मला ती बॅग हवी आहे. तर आज घेऊन आले ते बिचारे सगळं शोधून. आणि अदरवाईज गिफ्ट मी त्यांना फार नाही दिलेत. त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणजे त्यांनी माझी आठवण काढली आणि मी पुण्याला लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी हजर. ते पण त्यांच्या ऑफिसचं लॉक खोलून हळूच आतमध्ये जाऊन बाजूच्या आजींना सांगून की बाहेरून लॉक करा, लॉक करा. ती मध्ये आणि मी दरवाजा उघडला आणि माझ्या कॅबिनच्या चेअरवर असे केस वगैरे मोकळे, टीव्ही बघते मी, रिव्हर्स गिअर डचकलोच ना. हे असं भरपूर वेळा केलंय तिने. सांगण्याची पद्धत किती छान होती. हो, डचकलोच होतो मी. ते पडले होते खाली मला बघून. ऑब्विसली संडे माझं लॉक मी उघडलं आणि मध्ये कोणीतरी येऊन बसलंय माझ्या चेअरवर, मी घाबरणारच ना. ते ही हे माहीतच नाही. डचकण्याचा किस्सा तर भारी होता, म्हणजे मला खूप आवडला. पण सोनल, एवढा म्हणजे लगेच एकतर आपण मालिका किंवा अशा करत असताना डेली सोपच्या वेळेला शूटिंगच्या वेळेला तुम्हाला अचानक घरी पण म्हणजे मुंबईत जरी जायचं असेल तरी खूप कष्ट पडतात. तू डायरेक्ट मुंबई टू पुणा हा प्रवास करायचीस म्हणजे हे आश्चर्य. पॅकअप झालं की थेट शिवनेरी पकडायची रात्री आणि पहाटे पुणे गाठायचं. म्हणून लग्नामध्ये पण आम्ही थीम जी ठेवली ती मुंबई पुणेच होती आणि तिथे शिवनेरीच पिक पॉईंट होता सगळ्या बोर्ड्सवर वरती. मेहंदीवरती एका हातावर मेहंदी पुणे होतं, एका हातावरती कारण शिवनेरीची आठवण होती. असं मी कुठेतरी पुण्याच्या रस्त्यात बघितलं फ्रेंड्सला, सोनल येणार आहे असं कळतंय, शिवनेरी पाहिली तरी. शिवनेरी पाहिली की मला फोन यायचा, ऐक ना शिवनेरी आहे समोर, तू आलीच का ग?
म्हणजे ये असं म्हणणं असायचं. आम्ही पण तशी ठेवली ती मुंबई पुणे मुंबई. हळदीला पण शिवनेरीचंच आम्ही ते स्केच केले होते, सगळं छान असं सगळं सेट. तिने मेहंदी पण शिवनेरीचेच काढले होते. मला एकतर तुम्ही दोघं म्हणताय तुम्ही 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखताय. आता जरा माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे, त्याच्यातनं तुम्ही एकमेकाला किती छान ओळखताय जरा जाणून घेऊया. मी यांना नाही ओळखत. हे दरवेळी मला बोलतात आमची भांडणं झाली, तू मला ओळखतच नाहीस, तू मला अजिबात ओळखत नाही. म्हटलं हो मी नाही ओळखत, मला ओळखायचं पण नाही, तुम्हाला नाही ओळखत मी. गोड भांडण आहेत आणि त्या भांडणाचं आता बघू जरा काय होतंय. पहिला प्रश्न आहे, सोनलचा मूड खराब असल्यावर तू काय करतोस? मी पहिले तर बोलतच नाही. 2 तास कूल डाऊन. कसं असतं, एखादं बॅटरी जसं फोनची गरम होते तिला थंड होऊ द्यायचं, तसं तिला थंड होऊ द्यायचं आणि मग काय झालं ते विचारायचं पहिल्यांदा, बाबा काय. त्यावेळेला नाही पाणी टाकायचं. तर आपलं मराठी खरं आहे का? हो, कारण एकदा दोन एवढी त्याच्यावर नाही, ऑब्व्हियसली सेटवर कामात असली की ती थोडी चिडचिड प्रत्येकाची. जसं मी माझ्या कामात असलो आणि जर मला काहीतरी डिस्टर्बन्स असला तर मी तिच्यावर चिडेल, ती माझ्यावर चिडेल. किंवा कधी ते सेटवरचं फ्रस्ट्रेशन यांच्यावर निघून जायचं. सो एकदा दोनदा त्यांनी प्रयत्न केला, अगं रिलॅक्स रिलॅक्स, काही नाही रिलॅक्स. आणि तेव्हा मी डबल तापले होते. मग मी स्वतः सांगितलं की जेव्हा मी चिडते ना, द्यायचं सोडून. खरंच आहे, तुझी तू शांत होशील, तुझी तू बोलशील, या झोनवर ठेवायचं. मला मग झाली रिलॅक्स, कळलं की आपण पुढे बोलायचं कंटिन्यू. ओके. सोनल कोणत्या गोष्टीमुळे जास्त चिडचिड करते? टाईम मॅनेजमेंट. तिला वेळ फॉलो करायला खूप आवडतो आणि त्याच्यावर आमचे खूप भांडणं होतात. कारण पुणे आणि मुंबई, पुण्याच्या लोकांना वेळेचं आहे का, मुंबईच्या लोकांना आम्हाला खूप. आता पण येताना तेच झालं ना, 2-2:30 झाले. तर मला, कारण मी एका कामात फसलो होतो आणि मला यायला उशीर झाला. सो म्हणून हे पण कामात होते, मला सुद्धा एक ऑडिशन द्यायचं होतं. पण ऑडिशन देऊन वगैरे सगळं मी 2ला रेडी होते आणि हे आले. म्हटलं चला चला चला, अगं हो हो थांब. म्हटलं बघितलं, ॲज युजल पुणे या ना वेळेवर. आणि मुंबईकरांचं काय असतं, मुंबईकर घड्याळ इथे नाही, इथे इथे असतं त्यांचं घड्याळ. सो टाईम. बरं, समीरची कोणती गोष्ट तुला खटकते? एक्सरसाइज अजिबात नाही करत. वेळेवर उठा म्हटलं की नाही, एक काम कर, उद्या सकाळी सोनल तू उठ आणि दादा वहिनीसोबत वॉकला जा. म्हटलं उठ नाही, आपण उठायचं आणि आपण जायचं. नाही नाही अगं किती थकलोय मी, नाही नाही नको नको. आणि हे रोज कारणं देतात. 3 वर्ष झाली हे मला हेच सांगतात, तू बघच ग डिसेंबरपर्यंत, तू बघच. असं तू जरी माझ्यासोबत असशील ना तरी सगळ्या मुली अशा बघतील, वाव. मी म्हटलं मला हे आवडेल. तो डिसेंबर कधी येणार? करू करू कधी येणार आहे डिसेंबर? आज फायनली सांगून येईल ना 2024. बरं, कमिटमेंट दिलीस तू ऑन कॅमेरा, आता तुला ती कमिटमेंट पूर्ण करावीच लागेल. सोनलने कोणती गोष्ट दिल्यावरती पटकन खुश होईल असं वाटतं तुला? खाण्यापिण्याच्या वस्तू कुठल्याही द्या तिला. तिला लिची प्रचंड आवडते. सो मी सडनली तिला खूप सारं, कधी कधी स्विगी, इन्स्टा, इकडून तिकडून म्हणजे मला मिळालं तर मी तिला पाठवून देतो. किंवा ती पुण्यात आली असेल तर तिला मी 2-3 किलो लिची आणून देऊ शकतो. हो, ती खूप फूडी आहे. ती खूप खाण्याच्या कुठल्याही वस्तू तिला, मला माहिती आहे तिला काय आवडतं, सो त्या वस्तू तिच्यापर्यंत पोहोचवायच्या फक्त. मी नव्हते फूडी. पुण्यात आल्यापासून पुण्यात आम्ही बनवलंय. हो, कारण मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि माझ्या घरी नॉनव्हेज खातात. त्याच्यामुळे मला काही करायचं म्हटलं, जाऊ दे एकटीसाठी कुठे काय करायचं, मी असं थोडंफार बनवायचे. आणि पुण्यात आल्यावरती ह्यांनी जे काही मला फिरवलंय, हे खा ते खा ते खा. पुण्याचा चहा, मिसळ, वडापाव, सगळं. चहा तिला आजही पुण्यातला चहा आवडतो, पण ते ऍक्सेप्ट नाही करत. जाऊ दे, तो भाग वेगळा. मुंबईपुढे भांडण आहे का तुमचं? ते संपणार नाहीये पण कुठल्याच कुठे. आम्ही एखाद्या ठिकाणी बसलो ना, ग हे बघ काय मस्त आहे, म्हटलं मुंबईची सरच नाही. वडापाव बघ, वडापाव पुण्याचा, म्हटलं मुंबईचा वडापाव. तर हे आमचं सुरू असतं सतत, घरी सुद्धा हेच सुरू असतं आमचं. पण त्याने सांगितलं ते खरं आहे की म्हणजे फूड आयटम्सच तुला दिल्यावर खुश होणार, की काही वेगळी गोष्ट पण आहे की जी दिल्यावर कदाचित तू खुश होते, असं की वेगळी गोष्ट आहे? असं सरप्राईजेस, ती सडनली तिला सरप्राईजेस द्यायला आवडतं. मध्ये फूड असो, गिफ्ट्स असो, गोष्टी असो, तशा बऱ्यापैकी. मध्ये लिचीचा सीझन होता, सो मी खूप रागावले होते आणि मी याचा एकही कॉल रिसीव्ह करत नव्हते. म्हणलं मला बोलायचंच नाही, मी कॉल कट करायचे. मग अर्ध्या तासाने ना लिचीचा एवढा मोठा बॉक्स आला घरी आणि मी सगळ्या लिची संपवल्या आणि मेसेज केला, हां आता लिची पाठवून मला मनवायचा प्रयत्न अजिबात करू नका. आणि माझं ऑलरेडी खाऊन झालं. ओके. दादागिरी कोण कोणावर जास्त करतो? मी 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 ऑब्व्हियसली मी यांच्यावर खूप दादागिरी. हातच खाली गेले की मी नाही. मी करते. म्हणजे अशी असते की पुढच्या, म्हणजे मी गरम गरम पोळ्या वाढण्याचं जे काही आहे माझं तत्व.
फोन करते, पुढच्या 5 मिनिटात जेवायला घरी यायचं, आलोच. दुसऱ्या मिनिटाला फोन, ते 3 मिनिटं आहेत, लवकर घरी यायचं, आलोच. आणि 5व्या मिनिटाला हे घरी हजर असलेच पाहिजेत. सध्या तरी पहिले नव्हतं. त्यामुळे म्हणाला तो सोनल. हो हो हो, हे आहे, हे घरचे सुद्धा घरचे ऍक्सेप्ट पण करतील. shock. अरे बापरे समीर घरी जेवायला, वा. नाही तर मी काय घरी ऑफिसला टिफिन, मी थकलोय, मला टिफिन पाठवून द्या, रात्रीचं टिफिन पाठवून द्या, मी कामात आहे. आता दुपारी पण जेवायला यायला लागलो, रात्री जेवायला लागलो, सगळे असे शॉक होतो, बापरे समीर जेवायला आला आला आला. दादा तर आमचे हो ॲक्च्युली दादा पण म्हणतो वा वा वा. परवा तर मी 9लाच रात्री जेवायला, दादा म्हणतो अरे बापरे समीर पाऊलच ते जेवायला ह्या वेळेत शक्यच नाही, बिलिव्हच नाही आपल्याला. सोनल म्हणजे एक ती शिस्त लावली सतत तू जेवणा खावण्याची. हो हो हो, मला शिस्त खूप आवडते. मुळात टाइम मॅनेजमेंट 5 मिनिटं म्हणजे तू 5 मिनिटात हजर व्हायला. हो, समीरचा आवडता पदार्थ कोणता आहे? सगळेच पदार्थ त्यांना आवडतात, पण त्यांना कुठलाही पदार्थ हा आईच्या हातचा जास्त आवडतो. गोडातला की भाजी नाही, गोड त्यांनी आता कमी केले, पण गोड खूप खायचे ते. सो मी ओरडून ओरडून, इनफॅक्ट आमचे मोठे दादा, यांचे मोठे भाऊ, गोड नाही म्हणजे नाहीच. ते जरा डाएट कॉन्शियस वगैरे आहेत दादा बहिणीचं, गोड नाही खायचं असं त्यांचं म्हणणं असतं. पण आईच्या हातचं त्यांना दाल खिचडी, कढी खिचडी, यांच्यात कढी खिचडी खूप करतात धुळे साईडला, तर ती आवडते. मसाल्याची भाजी, शेवभाजी, यांच्यात शेवभाजी खूप असते, तर ती त्यांना खूप आवडते, पण आईच्या हातची. आम्ही तिलाही शिकवतोय ना सध्या. सोनल तुला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत म्हणजे. हो, ठीक आहे. सोनलचा नावडता पदार्थ कोणता? नावडतं असंच काही नाही, जे आपल्याला नाही आवडत ते तिला आवडतं, उलटं लॉजिक आहे. पण ताटात ती बघूनच घेत नाही असं कोणता पदार्थ? सध्या तरी तसं काही नाही, सगळं खाते ती. कारले सगळ्यांना नाही आवडत, काहींना, तिला उलटे कारले जास्त आवडतात. हो, ती कारले खूप खाते. सो असं नावडतं असं काही नाही तिचं, फूड आयटम्समध्ये पण फ्रुट्समध्ये पण सगळंच खाते ती. सगळं खाते, भाज्या सगळ्या खाते, सगळं सगळं खाते मी. समीरचे ड्रीम काय आहे? त्याला स्वतःचं मोठं असं घर घ्यायचं आहे, आणि त्यासाठी ते प्रचंड मेहनत करत असतात, दिवस रात्र बघत नाही, ते ऑफिसमध्येच असतात. कारण एक ड्रीम हाऊस आहे की मला माझं घर ना हे असं हवं, आणि मग त्यामध्ये मी तुझ्यासाठी हे असं करणार. मग आपण देव्हारा, आमच्या दोघांचंही एक कॉर्नर असतो आवडता, तो म्हणजे देव्हारा आहे. सो देवघर असं आणि हे असं असं हेच असतं. सो हेच त्यांचं स्वप्न आहे. देवघर मला ॲक्च्युली खूप आवडतं. ती पण खूप धार्मिक आहे आणि ती खूप तेवढं करते मनापासून. सो मला असं वाटतं की तिच्यासाठी, आणि माझे वडील पण खूप देवाचं करतात, त्यांची पण इच्छा होती की त्यांचं एक इंडिव्हिज्युअल देवघर हवं, जिथे ते तप करू शकतील, बसू शकतील, ध्यानाला बसू शकतील. सो तसं एक घर आम्हाला एकत्र कुटुंबामध्ये मोठं हवं आहे, असं छान. ते माझ्या भावाचंही स्वप्न आणि माझंही स्वप्न आहे तसं. आणि आमचं एकच आहे की आमची जॉईंट फॅमिलीज आम्हाला कंटिन्यू करायचं. त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं, दादानी. क्रेडिट गोज टू त्याला, ते सगळं क्रेडिट आहे, आणि आमच्या वहिनींना. सो त्यांनी जे ड्रीम कंप्लीट केलं, तिच्याकडूनही माझं तेच होतं की आपण कुटुंब नाही हे करायचं. कारण आजकाल काय आहे की आई वडील वेगळं, फॅमिली भाऊ आहे, तसं आम्हाला नको आहे. आम्हाला एकत्र कुटुंबात राहायला छान आवडेल, आणि तसंच राहायला हवं असंही मला वाटतं. सगळ्यांनी राहायला हवं. खूप मजा येते, जॉईंट फॅमिलीच असावी. मी खूप बघते आजकाल की लग्न झालं की सेपरेट होतात. सो मला पर्सनली यांनी मला विचारलं होतं की अगं जॉईंट फॅमिली आहे आपली, तर तुझं काय मत, कसं. म्हटलं मी स्वतः जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेली मुलगी आहे, आणि मला ते प्रचंड आवडतं. मला एकटं राहायला अजिबात आवडत नाही, आणि त्यात दादा आणि वहिनी इतके कूल आहेत की नुसता दंगा असतो. सोनल कोणत्या 2 गोष्टींशिवाय अजिबात राहू नाही शकत? तिचं काम सगळ्यात पहिले तर, तिचं कामच तिच्यासाठी सगळं काही, आणि देव तिचा. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तिच्यासाठी, ज्या मी पहिलेपासून बघत आलो आहे, आणि ती नाही राहू शकत. तिचं शूट आताही जसं आमचं चालू झालं, तिला मी म्हटलं की तू तुझं काम कंटिन्यू कर, तू बघ, नवीन ऑडिशन्स ती चालू केल्या आहेत. सो तिचं काम आणि देव, ह्या 2 गोष्टी तिच्यासाठी, ते नाही राहू शकत ती सध्या तरी. खरं आहे सोनल? हो, माझं काम नसलं की मला असं वेड लागल्यासारखं होतं, म्हणून मी स्वतःला किचनमध्ये गुंतवते सध्या. कारण लग्नामुळे मी सगळ्यांना माहितीच आहे की मी रमा राघव सिरियल सोडली. पण आता इनफॅक्ट फक्त हेच नाही तर दादा, वहिनी, आई, पप्पा सगळ्यांचं हे म्हणणं आहे की तू आता ठीक आहे, झालं लग्न झालं, एक तो घरी गुडी गुडी सगळं झालं, नवी नवरी झाली, संपली, आता तू तुझ्या कामाला लाग. सो हे आहे. आणि डेफिनेटली देव, मी स्वतः दत्त संप्रदायामध्ये आहे, मी गुरु केलेत, मी गुरु मार्गात आहे, मी दक्षिणा घेतली गुरुमंत्राची. सो माझी माळ, मी माझं काम, एवढंच.
तू आता म्हणाल तुमच्या दोघांच्या बोलण्यात मगापासून हेही जाणवतं की तुम्ही दोघंही धार्मिक आहात, पण तो अनुभव म्हणतात ना, एक कुठला तरी अनुभव आहे जे आपल्याला त्या एखाद्या मार्गाकडे नेणं म्हणतात, तो अनुभव आल्याशिवाय आपण तो मार्ग स्वीकारत नाही. दोघांना असा काही खास अनुभव आलाय का? तू म्हणालास की तू दत्त महाराजांचं करतोस, तुझंही तेच आहे. सो तो एकतर तो तुमचा मला असं वाटतं की ती वेवलेंथ तिथे कदाचित एक जुळली असेल, जास्त जुळली असेल, पण तो एक कुठला अनुभव असा तुम्हाला शेअर करावा असं वाटतं? लहानपणापासून स्वामी महाराजांच्या मठात जातो. माझे वडीलच गायत्री परिवार आणि स्वामी परिवारातले. सो मला स्वामींचं मी खूप करतो आणि आमची कम्युनिकेशनची वेव पण त्याच बेसिसवर सुरू झाली जेव्हा आम्ही मुंबई पुणे पहिल्यांदा प्रवास केला. सो चर्चा देवावरतीच होती बऱ्यापैकी आणि फॅमिलीजवरती होती. सो मला अनुभव म्हणायला असं हरकत नाही, पण मला म्हणजे ऑब्व्हियसली स्वामींनीच असं फील केलं की येस, शी इज करेक्ट गर्ल. मी तिला ते शेअर पण केलं होतं की मला फिलिंग्स आहेत अशा की सोनल, आपल्याला काहीतरी आपण पुढे या गोष्टीला न्यायला हवं आहे रिलेशन्सला. सो ते घरच्यांनाही पटलं आणि छान म्हणजे आहे, खरं ते फिलिंग आहे. आता ते शेअर करण्यासारखं नाही आहे, पण आहे. तिच्याकडे पण तसाच एक्सपिरियन्स आहे. जेव्हा तिने मला होकार दिला ती सांगेलच तुम्हाला. आणि हे ना मला जेव्हा आमचं लग्न जमलं वगैरे तेव्हा हे मला सतत सांगायचे की तुला विश्वास नाही बसणार. त्यांच्या ऑफिसमध्ये एक स्वामींची फ्रेम आहे, प्रचंड सुंदर आहे आणि त्या फ्रेमचे खूप अनुभव आहेत. तर ते मला सतत सांगायचे की बघ, त्या स्वामिनीनं मला तो संकेत दिला की नाही समीर, हीच ती मुलगी आहे जिच्याशी लग्न करायचं आहे तुला. सो हे सतत मला सांगायचे. आणि माझ्यासाठी म्हणजे मी पारायणाला बसली होती सोनी मराठीची ना सिरियल बॉस माझी लाडाची सिरियल सुरू होण्याआधी मी गुरुचरित्र पारायण करत होते गुरुपौर्णिमेसाठी, आणि शेवटचा दिवस होता माझा पारायणाचा. तर आज उज्ज्वल मी ध्यानाला बसले होते आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी मला असं होम वगैरे आणि मी आणि समीर फेरे घेतोय असं दिसलं मला. सो त्या पॉइंटला मला असं झालं की हा महाराजांचा आशीर्वाद आहे की येस. आणि ती पण 7 दिवस बरोबर 7व्याच दिवशी पारायण संपल्यानंतर तिला ते प्रचिती झाली. आणि मी पण तिच्यासोबत 4ला उठायचो आम्ही दोघी. ती तिकडे उठली की मी इकडे तिला प्रॉपर सगळं कम्युनिकेशन होतं 7 दिवसाचं. ते पण तसं आम्ही एकमेकांशी कम्युनिकेट. मी उठले ना की हे सुद्धा 4ला उद्यापनाला करेक्ट 4 वाजता यांचा मेसेज असायचा मला, एखादा महाराजांबद्दलचाच कोट किंवा श्लोक वगैरे असा असायचा. आणि माझ्या उद्यापनाच्या दिवशी हे स्वतः मुंबईमध्ये आले होते असं छान पेड्यांचा बॉक्स वगैरे घेऊन. आणि ते पुस्तक ना स्वामींचं, श्रीपाद श्री वल्लभांचं नाही श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ते माझ्यासाठी घेऊन आले होते की आता गुरुचरित्र झालं, आता तू श्रीपाद श्री वल्लभ चरित्र वाच असं. ही खूप महत्त्वाची वेवलेंथ तुमच्यामध्ये जुळली आणि त्याच्यातनं आय थिंक तुमची लव्ह स्टोरी पुढे गेली आहे आणि तुम्हाला खरं तर एक छान मार्ग दिसला आहे आणि तुमचा हा मार्ग छान आता पुढे नवीन लग्न झालं आहे, पहिलाच सण आहे आणि आता बऱ्याच गोष्टी आहेत. समीर म्हणालाय मगाशी की आता सुरू होतंय किंवा सध्या तरी अशा बऱ्याच गोष्टी आल्यात मध्ये पण नाही, सोनल बऱ्याच गोष्टी करून घेईल असं वाटतंय मला. आणि तुमची ही जोडी अशी छान मस्त राहू दे. तुमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. जाता जाता जर एकमेकाला काही सल्ला द्यायचा असेल किंवा काही सांगायचं असेल जे आत्तापर्यंत कधी सांगितलेलं नसेल, मनात असेल पण आता सांगावं असं वाटतं, तर एक कुठली गोष्ट एकमेकाला सांगा? हे दरवेळी मला बोलतात पण मी कधीच यांना बोलत नाही की अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. नाही, मी असं सल्ला देईल की तिने तिचं काम लवकरात लवकर करायला हवं. आणि माझी तीच इच्छा आहे. मी आता तिला नसेल माहिती पण मला खूप असं 7-8 दिवस झाले ते खटकतं आहे की नाही, सोनलने तिच्या कामात जायला हवं लवकरात लवकर, कारण तिच्यासाठी तो सगळ्यात आवडताच होऊन आहे. आणि त्यासाठी मी महाराजांना पण सांगितलं आहे लवकरच की तिला चांगलं एक छान मस्त ट्रॅक मिळवू दे. आणि तिची खूप लीड करायची इच्छा आहे. आता ती लवकरच लीड पण करेल. मी सगळ्यांना माझी निगेटिव्ह बाजू दिसली आहे, आता तिला पॉझिटिव्ह असं छान काहीतरी मिळू दे असं माझी खूप इच्छा आहे आणि ती मिळेल डेफिनेटली. स्वामी कृपेने नक्कीच मिळेल, काही शंकाच नाही आहे त्यात. आणि थँक्यू सो मच. खरं तर इतका छान इंटरव्ह्यू. मला तू खूप इमोशनल होता नाही दिसतेस सोनलमध्ये. नाही आता स्वामींचा विषय आला किंवा हे सगळं आलं की मला ते आपोआप होतच. छान, मला खूप बरं वाटलं आणि खूप तुमच्याशी दोघांशी बोलताना एक पॉझिटिव्ह एनर्जी मला जाणवली. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला तुमच्या पहिल्या सणासाठी आणि पुढच्या पूर्ण भविष्यासाठी, आयुष्यासाठी, करिअरसाठी खूप खूप आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला ही मकर संक्रांतीच्या आणि लोकमतच्या संपूर्ण टीमला आणि परिवाराला आमच्याकडून